नमस्कार मंडळी, मी कृपा सपकाळ व्हायरल आवाज या आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते। खरं तर आपल्या चॅनलवरची जी पहिली व्हिडिओ होती शिवजयंती विशेष व्हिडिओ होती आणि या व्हिडिओला उत्तम असा प्रतिसाद मिळाला, त्यासाठी सर्व प्रेक्षकांचे आभार। आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा तुमच्या समोर एक वेगळा विषय घेऊन आले आहे। हा विषय खरं तर महाडकरांच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यांच्या श्रद्धेचा आहे, त्यांच्या भावनेचा आहे। कारण हा आजचा व्हिडिओ असणार आहे महाडचे आराध्य दैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या मंदिराबद्दलचा इतिहास आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि या इतिहासाचीच ही माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत उपस्थित आहेत नुकतेच प्रकाशित झालेले गाथा वीरेश्वराची या पुस्तकाचे लेखक श्री आशुतोष बापट सर। तर नमस्कार सर, व्हायरल आवाज या चॅनलवर तुमचं मनपूर्वक मी स्वागत करते। खरं तर महाडकरांचं आणि श्री वीरेश्वर महाराज यांच्या या मंदिराचं खूप अतूट नातं आहे। म्हणजे महाडमधील अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या भावना या मंदिरासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आणि म्हणूनच दरवर्षी महाडचा छबिना उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होतो। आणि या उत्सवात जर जास्त संख्येने कोण सहभागी होत असेल तर ही आजची तरुण पिढी आहे। आणि तरुण पिढीला या श्री वीरेश्वर महाराजांच्या मंदिराचा इतिहास हा कमी माहिती आहे किंवा अगदी माहितीच नाही। आणि म्हणूनच हा इतिहासच जाणून घेण्यासाठीची आजची आपली चर्चा असणार आहे। सर्वप्रथम आम्ही हे जाणून घेऊ इच्छितो की श्री वीरेश्वर महाराज यांची नेमकी कथा काय आहे। महाडचं जे ग्रामदैवत आहे वीरेश्वर महाराज, हे स्थान जे आहे शिवस्थान ते खूप जुनं आहे। आत्ता जे आपण मंदिर बघतो त्याच्या आधी इथे छोट्या प्रमाणावर मंदिर होतं, त्याचे काही उल्लेख फारसे मिळत नाहीत। पण छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी कीर्तन उत्सवाला यायचे आणि ते कीर्तन ऐकायचे अशी आपल्याकडे अशी एक मोठी समजूत आहे। आणि त्या निमित्ताने यावेळेला सुद्धा जेव्हा कीर्तन उत्सव होतो तेव्हा त्यांची महाराजांची एक गादी तिथे घातली जाते, त्याच्यावर लोट ठेवला जातो आणि स्वतः छत्रपती कीर्तन ऐकायला आलेले आहेत अशी लोकांची श्रद्धा असल्यामुळे इथे महाराज स्वतः बसलेले आहेत अशी लोकांची समजूत असते। त्याच्यानंतर आपण हे जे देऊळ आता बघतो आहोत ते छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव, छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज यांचे सरदार होते यशवंतराव पोतनीस, त्यांनी हे मंदिर बांधलं। आता हे यशवंतराव पोतनीस कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे शिलेदार मुरारबाजी देशपांडे यांच्या भावाचा मुलगा म्हणजे मुरारबाजी देशपांड्यांचे पुतणे हे यशवंतराव महादेव पोतनीस होते। त्यांचं आडनाव देशपांडे होतं, पण त्यांना स्वराज्याचा खजिना म्हणजे पोत हे सांभाळायची जबाबदारी होती, त्यामुळे त्यांचं आडनाव पोतनीस असं पडलं। यशवंतरावांच्याकडे महाड आणि रायगड या पूर्ण परिसरात ते सुभेदार होते आणि त्यामुळे त्यांनी वीरेश्वराप्रती असलेल्या आपल्या भक्ती आणि श्रद्धेपोटी त्यांनी हे मंदिर बांधलं। हे मंदिर खूप सुंदर बांधलंय। त्या मंदिरावर काही शिल्प आहेत कोरलेली, ज्याच्यावरती एखादी मिरवणूक दिसते आपल्याला, त्याच्यानंतर काही देवदेवता दिसतात। कर्नाटकामधनं त्यांनी कारागीर आणले आणि हे मंदिर बांधलं। आपल्याला देवळाच्या समोर जो तलाव दिसतो तिथला खडक त्यांनी उत्खनन करून काढला आणि मंदिर बांधलं, कारण पूर्वीच्या काळी ट्रान्सपोर्टेशन दगडांचं किंवा वाहतूक ही अशक्य होती। 1 किलोमीटर दगड वाहून न्यायचा ते सुद्धा खूप खर्चिक असायचं, त्यामुळे तिथलाच दगड काढून त्या ठिकाणी मंदिर बांधलं आणि मग त्या ठिकाणी दगड काढल्यानंतर जी खाण तयार होते त्याचं सुशोभीकरण करून त्याचा मोठा तलाव किंवा पुष्करणी केली, जी आपल्याला आज समोर दिसते। त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि आपल्याला भारतभरामध्ये गेलात तर अनेक ठिकाणी असं दिसेल की मंदिराच्या समोर पुष्करणी आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, कारण तिथलाच दगड काढून मंदिर बांधलेलं असतं। कर्नाटकामधनं त्यांनी मजूर आणले आणि त्यांच्याकडनं काढून घेतलं। इथे जी मंडळी काम करणारी होती त्यांना वीरेश्वर महाराजांचं मंदिर त्यांनी बांधलं म्हणून त्यांनी काही जमिनी इनाम दिल्यात, तिथे काही कागदपत्र आहेत। ही जी पोतनीस मंडळी आहेत, या पोतनीस जे आहेत त्यांचे 11वे वंशज संदीप पोतनीस ते पण पुण्यामध्ये राहतात, त्यांच्याकडे पण बरीच कागदपत्र आहेत। आणि वीरेश्वर महाराजांच्या कथा ह्या आपल्याला जशा अनेक भारतभरामध्ये शंकराच्या कथा सांगितल्या जातात की एक गाय एखाद्या ठिकाणी येऊन पान्हा सोडायची आणि मग गुराख्याला जेव्हा समजलं की ही गाय कमी दूध देते तेव्हा तो तिथे बघायला जायचा आणि मग त्याला तिथे शिवलिंग सापडलं, मग त्यांनी त्याची पूजा केली, अशी कथा याच्याबद्दलही सांगितली जाते। अनेकदा असं असतं की खूप लोकप्रिय संकल्पना एखादी असते जी आपल्या देवाशी निगडीत केली जाते, याला इतिहासात आधार जरी नसला तरी श्रद्धा खूप त्याच्या मागची महत्त्वाची असते। भाग 1 आणि वीरेश्वर महाराज म्हणल्यानंतर दुसरा मोठा जो उत्सव होतो तो छबिना महोत्सव। आपल्याकडे असं असतं की माणसाच्या ज्या काही भावभावना असतात त्या आपण देवाशी निगडीत करतो। माणसाला जसं माणूस हा एकटाच राहणारा माणूस नाहीये, म्हणजे प्राणी नाहीये,
तो समाजामध्ये राहणार आहे, त्याला गोतावळा लागतो. आणि अशाच भावना देवाबद्दल असतात. देवाला पण गोतावळा लागतो, नातेवाईक लागतात, भाऊ बहिणी लागतात. आणि त्यावेळेला छबिना महोत्सवामध्ये असं आहे की आजूबाजूच्या 9-10 गावांमधल्या विविध देवदेवता, ज्याला देवाच्या बहिणी म्हणल्या किंवा देवाचे भाऊ म्हणले, हे देवाला भेटण्यासाठी म्हणून छबिना महोत्सवाला येतात. शिवरात्रीच्या नंतरची जी एकादशी येते तेव्हा तो म्हणजे ते द्वितीयेला छबिना महोत्सव सुरू होतो. आणि तो पुढे रात्री वेगवेगळ्या गावातनं पालख्या येतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा झोलाई देवी जी आहे विनेऱ्याची, ती यांची काय लाडकी बहीण म्हणू आपण किंवा महत्वाची पालखी असते ती. आणि झोलाई देवीची पालखी आणि तो उत्सव हा खूप मोठा असतो. हे उत्सव, हे देवतांनी भेटायला येणं, याच्या मागे एक मोठा व्यापक उद्देश होता की लोकांनी एकत्र यावं. कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने लोकांनी एकत्र यावं. मग त्याला यात्रांचं निमित्त दिलं, जत्रांचं दिलं, छबिना महोत्सवाचं दिलं. पण त्या निमित्ताने लोक येतात. मोठ्या प्रमाणावर तरुणाई या ठिकाणी सहभागी झालेली असते. आणि तो जो जोश असतो, तो जो त्यावेळेचा उत्साह असतो, माहोल असतो, तो अवर्णनीय असतो. तो कोणी कितीही लिहिला, कोणी कितीही सांगितला तरी सुद्धा तो प्रत्यक्ष तिथे येऊन अनुभवण्यासारखा असतो. त्यामुळे हा छबिना महोत्सव जो आहे तो इथे येऊन अनुभवायला हवा. हा खूप काही देवतांच्या पालख्या येतात, काही देवतांच्या काठ्या येतात, असा हा रंगीबेरंगी आणि उत्साहाने भरलेला छबिना महोत्सव असतो. तो संपल्यानंतर या उत्सवाची सांगता होते. त्या पालख्या आपापल्या गावी निघून जातात. त्याच्यानंतर ललिताचं कीर्तन होतं. आता या शब्दाचा म्हणजे शब्दशः अर्थ पाहायला हवा, पण एक सांगता झालेली असते आणि त्यामुळे त्याच्या निमित्ताने एक कीर्तन होतं आणि हा उत्सव संपतो. उत्सव जरी संपला तरी वीरेश्वर महाराज वर्षानुवर्ष, युगानुयुग इथे देवळामध्ये विराजमान आहेत. त्यांची देवळं बदलली, त्यांचे भक्त बदलले, आजूबाजूची परिस्थिती बदलली, तरी सुद्धा लोकांची वीरेश्वराप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती ही अतूट आहे. आणि त्या एका भक्तीपायी लोक निरनिराळ्या गावात त्या उत्सवाला येतात. एक निमित्त असतं, वर्षभर आपल्याला पाहिजे तेव्हा लोक येतात. पण उत्सवाचं, छबिना महोत्सवाचं, जत्रा यात्रांचं एक निमित्त असतं की त्या निमित्ताने सगळे लोक त्या देवाच्या दर्शनाला येतील अशा यांनी येतात आणि एकत्र येतात. त्यामुळे 12 बलुतेदार जवळ सर्व समाज हा एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो. हा कुठल्याही एका समाजाचा, जातीचा, धर्माचा उत्सव राहत नाही. तो वीरेश्वर महाराजांच्या भक्तांचा, त्या श्रद्धेचा उत्सव असतो. त्यामुळे सगळेजण एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. हे महत्वाचं या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्या कोकणामध्ये महाडच्या वीरेश्वर महाराजांचा छबिना महोत्सव आणि शिवरात्रीचा उत्सव हा महत्वाचा. जितकं देवळाला या प्राचीनता आहे तितकीच या उत्सवाला सुद्धा प्राचीनता. म्हणजे एकूणच हे मंदिर शिवकालीन, या मंदिराला शिवकालीन वारसा लाभलेला आहे आपण निश्चित. आणि जर आपण मंदिरावरचं हे नक्षीकाम जर बघितलं किंवा एकूणच या मंदिराच्या बांधकामाची जी रचना आहे ती खूप अशी आगळी वेगळी आहे, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? साधारणपणे अंदाजे, अजून नक्की तारीख माहित नाही, पण 1768 साल याच्या मागे पुढे केव्हा तरी हे मंदिर बांधलं गेलं. जो मराठा आर्किटेक्चर ज्याला म्हणतात त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला या मंदिरावर बघायला मिळतात. असंच मंदिर आपल्याला संगमेश्वरच्या जवळ बुरुंबाड नावाचं गाव आहे, तिथे आमनाळेश्वराचं मंदिर आहे. त्याची रचना पण अशीच आहे, कारण ते गोविंदपंत बुंदेले म्हणून जे होते पेशव्यांचे सरदार, त्यांनी बांधलं. तर त्या काळामध्ये बांधलेली जी काही मंदिर आहेत त्याची रचना ही अशी आहे की गाभारा असतो, त्याच्यापुढे सभामंडप आहे. सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूनी शिल्पकाम केलेलं आहे आणि जिथे छत म्हणजे आपलं शिखर सुरू होतं त्या ठिकाणची जी रचना आहे ती एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ही आपल्याला या काळातल्या मंदिरांमध्ये बघायला मिळते. एका साधारणपणे 3-3.5 फूट उंचीच्या जोत्यावरती हे मंदिर बांधलंय आणि मंदिराच्या जवळ मोठं तळं असणं, कारण मगाशी सांगितलं की तिथलाच दगड काढून मंदिर बांधलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला त्या काळातल्या मंदिरांच्या दिसून येतात आणि त्यावरून आपण सांगू शकतो की हा मराठा आर्किटेक्चर ज्याला म्हटलं जातं त्या काळामधलं हे मंदिर आहे. बरोबर आहे. तर माझा असा अजून एक प्रश्न आहे की आपण अशी अनेक मंदिरं बघतो जिथलं नक्षीकाम हे त्या मंदिराची एक कथा सांगत असते, एक इतिहास सांगत असतो. तर या मंदिराचं सुद्धा अशीच काही गोष्ट आहे का की या नक्षीकामातून सुद्धा आपल्याला त्याचा इतिहास समजू शकतो? हो आहे. याच्यावरती एक मिरवणूक दाखवलेली आहे. हत्तीवरती 2 गृहस्थ बसलेले आणि त्याच्या मागे घोड्यावरून काही मंडळी जात आहेत. हे मंदिर सरदार यशवंतराव पोतनीसांनी बांधलं. आता याचे लिखित पुरावे नाहीत, पण ज्या अर्थी हत्तीवरून मिरवणूक दाखवली आहे त्या अर्थी कदाचित हत्तीवर बसलेली व्यक्ती हे स्वतः सरदार यशवंतराव पुरोहित पोतनीस असावेत किंवा हत्तीवरती छत्रपती शाहू महाराज असावेत. पण त्यांच्या डोक्यावरची जी पगडी आहे ती आणि शाहू महाराजांची जी आपल्याला चित्र उपलब्ध आहेत ती जुळत नाही. त्यामुळे कदाचित या मंदिराचे जे निर्माते आहेत ते या मंदिरावरती हत्तीवरनं चाललेत
त्यांचे सरदार म्हणा, त्यांचे बंधू म्हणा, हे त्यांच्या मागून घोड्यावरनं चाललेत, अशी त्यांची मिरवणूक चालली. हे या मंदिरावर शिल्पांकित केलेलं आहे. बऱ्याचदा जो मंदिर बांधतो त्यांनी आपला शिलालेख मंदिरावर कोरलेला असतो. कधी नसेल कोरला तर कुठल्या तरी शिल्पांच्या माध्यमांमधनं त्यांनी ते दाखवायचा प्रयत्न केलेला असतो. अशा प्रकारची ही शिल्पकला इथे दिसते. त्यामुळे ही जी मिरवणूक आहे ती बहुधा यशवंतराव पोतनीसांची असावी असं आपण मानू शकतो. आणि हे वेगळे पण या मंदिराचं आहे असं आपल्याला सांगता येईल. खूप खूप धन्यवाद सर, तुमचा अमूल्य असा वेळ आणि अशी अमूल्य माहिती आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हा होता एकूणच थोडक्यात महाडचे आराध्य दैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या या मंदिराबद्दलचा इतिहास. हा इतिहास थोडक्यात होता, पण तुम्हाला जर सविस्तर इतिहास जाणून घ्यायचा असेल तर गाथा वीरेश्वराची, ज्याचे लेखक आत्ताच आपण ज्यांची चर्चा केली असे श्री आशुतोषजी बापट सर यांनी लिखित गाथा श्री वीरेश्वराची हे पुस्तक त्यांनी प्रदर्शित केलं आहे. ते नक्की वाचा, तुम्हाला संपूर्ण इतिहास यातून समजून येईल. तत्पूर्वी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअरसुद्धा करा. तत्पूर्वी आजच्या विषयासह आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.